हाय हॅलो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हा व्लॉग आहे, हा शनिवारचा आहे, 15 ऑगस्टच्या दिवसाचा. कारण त्या दिवशी आम्ही सकाळी गेलो, झेंडावंदन करून आलो आणि एवढा पाऊस पडला की मग आमचं झेंडावंदन पावसातच झालं. त्यानंतर आम्ही घरी आलो, मग पाऊस खूप पडत होता, त्यामुळे असं जरा तेलकट खायची इच्छा होती. म्हणून मग असे उपवास त्या दिवशी आणि होता, श्रावणी शनिवार होता पहिला, त्यामुळे वेफर्स वगैरे आम्ही तळले होते. व तेच आमची स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि त्याबरोबर आम्ही खायला खिचडी सुद्धा केलेली होती. चिवडा करायचं मला सांगतो. ते तळायचं, वेपर्स तळायचे, थोडी शेंगदाणे तळायचे, आणि तो नाही चिवडा म्हणतात तो टाकायचा किंवा नाही टाकायचा. तळून सगळं मिक्स करायचं, थोडी तिखट मीठ टाकायचं. अरे भारी, एवढा भरला तर घरगुती त्याला सर बरोबर. तळलेलं राधाला पण खूप आवडतं आणि दुर्वाला पण खूप आवडतं. त्यांना माहीत नाही आहे की मम्मा इकडे हे तळते, त्याच्यावर त्यांना कळेल ना मम्मा इकडे तळते. तर बघा आता त्याचे रिॲक्शन. दुर्वा, राधा, कोणाला पाहिजे? हे एक एक घ्या, एक एक घ्या, एक एक घ्या. हा, सगळं दोघींचं पण आहे, दोघींचं पण आहे. यम्मी आहे. राधू कसा आहे? यम्मी आहे. इथं बसा, इथं इथं बसा, इकडे बसा राधा, इथं खाली बसा. घे डिश, हे घे डिश, बसा खाली, बसा. दोघी पण बसून खाऊन घ्या. अजून पाहिजे असेल तर सांगा. आता या दोघींना दिले खायला आणि त्यांच्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी केलेली आहे. आणि आता आज आमचा उपवास आहे, मी आणि नेहाली. मग आमच्या दोघींचा उपवास असल्यामुळे मग आमच्यासाठी आता साबुदाण्याची खिचडी बनवायला घ्यायची आहे. त्यासाठी बटाटा आता शिजत टाकला आहे, आता बनवून घेते आणि खाऊन घेतो. आज सकाळी आम्ही ठरवलं होतं की झेंडावंदन करायचं. झेंडावंदन झालं मग तिकडे, आज शनिवार आहे, श्रावणी शनिवार पहिला आहे, त्यामुळे आज उपवास येतं. म्हटलं शनिदेवांच्या मंदिरामध्ये जाऊन यावं, पण म्हटलं झेंडावंदन करू आणि जाऊ. पण कशाचं काय, एवढा पाऊस आला. तुम्हाला स्टार्टिंगला पाहिलं असेल तर एवढा पाऊस आला की झेंडावंदन पण आम्ही पावसात केलं. तर खूप वेळ थांबलो, अर्धा तास जवळ थांबलो, पण काय पाऊस काय थांबण्याची चिन्ह नव्हती. मग शेवटी म्हटलं जाऊ दे, आता घरी जाऊया, संध्याकाळी मग मंदिरात जाऊन येऊ. मग आता मग आम्ही घरी आलो, थोडंसं बसलो आणि मग आता म्हटलं जेवण वगैरे घेऊ आणि मग मंदिरात मग संध्याकाळी जायचा प्लॅन आहे आमचा. मग आता आम्ही संध्याकाळी जाऊ. ते जवळच आहे आमच्या, जरा 10-15 मिनिटाचा रस्ता, तिथून मंदिर आहे, ते जवळच आहे. त्या मंदिरामध्ये संध्याकाळी जाऊन येऊन दर्शन घेऊन येऊ. वगैरे जेव्हा पडतो किंवा असं पावसाळी वातावरण असतं तेव्हा काहीतरी तेलकट खायची जरा इच्छा होते. म्हणून म्हटलं त्याला उपवास पण आहे, म्हणून मग ते उपवासाचे हे वेफर्स वगैरे आम्ही तळले होते. मग ते एका साईडला खिचडी, आणि खिचडी बरोबर मला दही आवडतं, म्हणून मग खिचडी, तळलेले वेफर्स आणि दही. आता हे असं मस्त गरमागरम खाऊन घेते आणि आता आम्ही बसतो जेवायला. आम्ही मंदिरात चाललो आहे. कुठे चालली तू? मंदिरात. मंदिरात? इकडे तर बघ. राधाला ठेवायचं का घरी? हा, नाही. मग राधा पण येते. कोणाशी? कट्टी कट्टी घंटी. हा, घंटी घंटी, ड्रेसला येते घंटी. पाण्यातून नाही. तू झालं तर निघालं ना, आला पाऊस. पाऊसच आला. आणि आम्ही आणली एक छत्री आहे आणि माणसं किती? आम्ही 4 घेत होतो. बरोबर मीच म्हटलं की नको, पाऊस काय येणार नाही. आणि बरोबर घरातनं निघून जास्त 2 मिनिटाचा बी रस्ता नाही चालाय, पाऊस आला. एकच मिनिटं झाले, एकच मिनिटं.
फोकस नाही करत. राधू चला राधू काय खाते राधा ये हं? कसं राधू जामून कसं लागतं जामून यम्मी थोडंसं दे दीदीला दीदी घे तिच्याकडचं थोडंसं थोडं दे छान पाहिजे ना. किती शाणी आहे ती. हा पटकन तिकडे जायचं आपण. आपल्याला हात धुवायचे लवकर चल पॉजच होतं जस्ट मंदिरात आलो दर्शन घेतलं आणि ते भजन चालू होतं मग म्हटलं थोडंसं बसावं असं तर कधी जाऊ म्हटलं तर होत नाही मग थोडंसं बसलं भजन ऐकलं आणि मग दर्शन घेतलं आता तिथे बाजूला रुद्राभिषेक आहे माझा तिथे जातो थोडंसं रुद्राभिषेक रुद्राभिषेक झाड जातो तिथे थोडंसं आम्ही फक्त शनी महाराजांचंच दर्शन घेण्यासाठी गेलो होतो पण तिथे भजन होतं आणि भजन जरा म्हटलं ऐकू म्हणून आम्ही बसलो तर तिथे भजन संपलं की लगेच तिथल्या लोकांनी सांगितलं की आज सामूहिक रुद्राभिषेक आहे तर जी लोक आहेत त्यांनी थांबावं त्यामुळे मग म्हटलं आहेच आलोच आहे तर म्हटलं योगायोगाने मिळतं आहे तर का नाही म्हणून मग आम्ही थांबलो मग त्यानंतर प्रत्येक जेवढी लोकं होती मंदिरात आलेली भजनासाठी आलेली ती सर्वजणं थांबली आणि प्रत्येकाला बेलपत्र सफेद फूल वाहण्यासाठी दिलं आणि सामूहिक ते मंत्रोच्चार करत होते मग सुरुवातीला जे जोडपी होती त्यांना पहिला मान दिला पूजेचा मग जी जोडपी होती जी कपल्स होते मग ते आले त्यांनी पहिली पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग जे सिंगल असतील तर त्यांना पूजा करून त्यांच्या हातून सुद्धा घेतली मग अशा पद्धतीने छानपैकी मस्त आम्ही घरीसुद्धा त्या दिवशी ऑनलाईन रुद्राभिषेक केला आणि परत मंदिरामध्ये त्या दिवशीसुद्धा आमच्या हातून रुद्राभिषेक परत एकदा झालं त्यामुळे श्रावण महिन्यात खूप छान 2दा योग जुळून आले
तिचा म्हणणं तू पण बघ. कुठे गेली हा रुक जाइए, रुक जाइए, रुक जाइए। आंटी